आता आपण पाहत आहोत काय देवाचा करार. म्हणा देवाचा करार, म्हणा परमेश्वराचा करार. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि बायबल मध्ये आम्ही पाहतो की सर्व बायबल आणि परमेश्वराच्या जे काही सुरुवाती उत्पत्तीपासून ते प्रगटीकरणापर्यंत परमेश्वराचा करार आम्ही पाहतो. प्रेज लॉर्ड. आणि प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये करार आम्ही देवाचा पाहतो. देव करार करतो. आणि आज सुद्धा नवीन करारामध्ये आज आम्ही पाहतो की आम्ही येशू ख्रिस्तामध्ये देवाशी आमचा करार झालेला आहे. आमेन का? बायबल मध्ये प्रत्येकाबरोबर देवाचा करार आहे. आणि आज आम्ही कुठल्या करारामध्ये आहोत? येशूच्या द्वारे परमेश्वराबरोबर आमचा करार झालेला आहे. नवीन कराराची स्थापना झाली आणि त्या करारामध्ये आम्ही सामील आहोत. आणि या त्यापर्यंत जाण्या अगोदर आपण बायबल मध्ये करार किती महत्वाचा आहे आणि त्या करारामुळं आम्ही बायबल मध्ये पाहतो की जो करार होतो त्यामुळं आम्ही आतापर्यंत पाहिलं की आम्हाला संरक्षण मिळतं. प्रेज लॉर्ड. जर दोन व्यक्तीचा करार होतो, जोपर्यंत ते करारानुसार आहे, त्यांचं दोघांचाही व्यवहार म्हणा, त्यांचं दोघांचं एकमेकांसाठी संरक्षण म्हणा, एकमेकांच्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी त्या करारावर अवलंबून असते. प्रेज लॉर्ड बोला. काही करार वर्षाचे असतात आम्ही पाहिलं, काही करार नाही का 2 वर्षाचे असतात, काही 10 वर्षाचे करार असतात, काही करार परमेश्वराने स्थापन केलेले युगानुयुगाचे करार, पिढ्यानपिढ्याचा करार. जसं नोहाबरोबर करार केला. नोहा ज्यावेळेस नावेतनं बाहेर आला आणि त्यांनी सांगितलं की एक करार कायमचा केला. म्हणा परमेश्वराने एक करार कायमचा केला. आणि युगाने करार केला ती म्हणजे कुठला करार? की पावसाने पुराने मी पृथ्वीचा नाश करणार नाही. आणि ते कराराचं चिन्ह परमेश्वर दिलं, आकाशामध्ये धनुष्य. कुठलं चिन्ह? आकाशामध्ये धनुष्य. म्हणा कराराचं चिन्ह. हालेलुया. आम्ही पाहतो की अब्रामाला पण परमेश्वराने नाही का त्याच्याशी करार केला. म्हणा अब्रामाला परमेश्वराने त्याला करार करण्यास सांगितलं, त्याच्याशी करार केला परमेश्वराने. 15व्या अध्याय जर तुम्ही वाचलं, 15व्या अध्यायामध्ये की देवाचा अब्रामाशी करार ह्या बिल्डिंग सुरुवातच आहे तिथं. 15व्या अध्यायात तुम्ही वाचलं की देवाचा अब्रामाशी काय करार. देव पुढाकार घेतो. देव स्टेप बाय स्टेप करार करतो परमेश्वर. आणि त्या कराराचं काय असतं माहितीये का? देव त्या करारानुसार वागतो. हालेलुया. बोला की प्रेज लॉर्ड. आवाज काढून सगळेजण हालेलुया म्हणा. हालेलुया. आणि करारानुसार ज्यावेळेस तुम्ही पालन करता, जर तुम्ही करार पाळता तर तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी, तुमच्या पिढीसाठी चांगलं असतं. लक्षात घ्या. बोला आमेन. आणि मग या ठिकाणी देवाचा अब्रामाशी करार, या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. हालेलुया. अब्राम म्हणाला की हे परमेश्वरा तू मला काय देणार? मी संतान जाणार आणि माझा जो नोकर आहे तोच मालक होणार माझ्या घराचा. बायबल सांगतं परमेश्वराने अब्रामाला सांगितलं. बघा करार ज्यावेळेस करत असताना 4थं वचन वाचा. 4थं वचन. तेव्हा परमेश्वराने वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजू होतील. आणि देवाने एक प्रमाण चिन्ह दिलं. मला चिन्ह दिलं. म्हणा देवाने चिन्ह दिलं. तसं नोहाला सांगितलं की आकाशामध्ये बघ आणि ते धनुष्य बघ, आणि ते धनुष्य ज्यावेळेस मी पाहिन त्यावेळेस मी या पृथ्वीवर पूर आणणार नाही, या पृथ्वीवर मी नाश आणणार नाही, कसल्याही प्रकारे पाण्याने प्रत्येक प्राण्याचा काय होणार नाही, नाश होणार नाही. आणि तोपर्यंत या पृथ्वीवर उन्हाळा होईल, तोपर्यंत या पृथ्वीवर पावसाळा होईल, तोपर्यंत या पृथ्वीवर हिवाळा होत राहील. सर्व ऋतू टायमाशीर होतील आणि मी या पृथ्वीचा पाण्याने नाश करणारच नाही, असं परमेश्वराने नोहाशी करार केला. आणि आता देव या ठिकाणी अब्रामाला म्हणतो की आपले डोळे आकाशाकडे बघ आणि दृष्टी लाव, आणि तुला तारे दिसतात मोज. जे तारे आहेत ते काय कर? मोज. त्याला सांगितले की तुझी संतती अशीच होईल. प्रेज लॉर्ड. तुझी संतती अशीच होईल. आणि मग बायबल मध्ये आम्ही पाहतो 6 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला. आणि अब्रामाचा हा विश्वास हा परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणला. हालेलुया. बोला चर्च. बोला सगळे हालेलुया. प्रेज लॉर्ड. या ठिकाणी अब्रामाने विश्वास ठेवला देवाच्या करारावर.
देव करार करतोय त्याच्या संगती. देव त्याला वचन देतोय. करारामध्ये काय असतात? वचन दिली जातात. वचन करारामध्ये एकमेकाला लिहून दिलं जातं, नाही का? एक प्रकारे एकमेकाला लिहून दिलं जातं. आज परमेश्वर लिहून देतोय, परमेश्वर वचन देतोय. प्रेज लॉर्ड. परमेश्वर वचन देतोय. मग करारामध्ये परमेश्वर वचन देतोय, आम्ही बी काहीतरी वचन दिलं पाहिजे. आम्ही बी काहीतरी चिन्ह एकमेकाला देणं गरजेचं आहे. जसं लग्नामध्ये एकमेकाला वचन देतात, एकमेकाला चिन्ह म्हणून अंगठी देतात, एकमेकाला आहे नाही का सोन्याचं दागिना देतात, एकमेकाला कपडे देतात. हे चिन्ह असतं. नवरा नवरीला देतो एक चिन्ह, नाही का? म्हणजे एक प्रकारे एकमेकाला अभिवचन देतात, वचन देतात आणि एकमेकाला एक नवरीला एक लग्नाचं मंगळसूत्र म्हणून देतो, नाही का? मग ते मंगळसूत्र एक चिन्ह असतं. म्हणजे कुणाचं मंगळसूत्र आहे? ती नवरी घालते, नाही का? हे माझं नवरा. प्रेज लॉर्ड. नवरी आपल्या पतीला एक चिन्ह अंगठी देते, घड्याळ देते, काहीतरी देते. प्रेज लॉर्ड. बोला ना हालेलुया. मग परमेश्वर पण आपली वचन देतो, परमेश्वर पण आपलं चिन्ह देतो. आमेन म्हणा. आमेन. आणि मग या ठिकाणी अब्रामाने विश्वास ठेवला. मला अब्रामाने विश्वास ठेवला. अब्रामाने विश्वास ठेवला. आणि या ठिकाणी मी पाहतो की 18 वचन जर वाचलं त्या ठिकाणी परमेश्वराने बघा काय म्हटलंय. त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले. त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले. मिस्राच्या नदीपासून ते महानदी फरात आणि महानदी फरात येथपर्यंत प्रदेश मी तुझ्या संतानास देतो. हालेलुया. म्हणा सगळेजण. परमेश्वराने अब्रामाशी करार केला आणि करार करून आम्ही पाहतो की बायबलमध्ये की त्याला सांगितलं की मिस्राच्या नदीपासून ते महानदी फरात येथपर्यंतचा प्रदेश मी तुला तुझ्या संततीला देतो. आमेन. आणि केनी, कनिची, कदमोनी, हित्ती, परेची, रफाईम, अमोरी, कनानी, गिर्गाशी, याबूसी या लोकांचा प्रदेश मी तुला देतो. करारामध्ये ठरलं परमेश्वराने सांगितलं की मी तुझ्या संततीला हा सर्व प्रदेश, ही सर्व जमीन, हे सर्व काही जागा, सर्व काही संपत्ती, समृद्धी, सगळं काय ही तुला मी देतो. असा परमेश्वराने करार केला. बोला हालेलुया चर्च. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. आणि मग 17व्या अध्यायाकडे येऊया आपण. 17व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की बघा 9 वचन आपण वाचूया. 9 वचनामध्ये वाचूया आपण. देव अब्रामाला आणखी म्हणाला. देव अब्रामाला आणखी म्हणाला, आता तू आणि तुझ्या पश्चात तुझ्या संततीने पिढ्यानपिढ्या माझा करार पाळावा. आणि माझा काय करावा? करार पाळावा. माझ्यामध्ये आणि तू व तुझ्या पश्चात तुझी संतती यांच्यामध्ये स्थापलेला हा माझा करार जो तुम्ही पाळायचा तो हा तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुनता व्हावी. चिन्ह. आता देव चिन्ह देतोय, देव हमी देतोय, देव वचन देतोय. तर अब्रामाला सुद्धा आता करार करण्यासाठी त्यांनी पण एक शपथ घ्यायची आहे आणि त्यांनी पण काय करायचं आहे? चिन्ह द्यायचं आहे. चिन्ह. आणि चिन्ह दाखवणे म्हणजे काय? सुनता करायची. त्यांनी प्रत्येक पुरुषाची काय करायची आहे? सुनता करायची. आता सुनता हा शब्द जुन्या करारामध्ये नाही का हा शब्द आहे. आणि अब्रामाच्या काळामध्ये सगळेजण जन्माला प्रत्येक पुरुषाची काय करायची? ती सुनता करायची. सुनता का करत होते? ते अब्रामाच्या करारासाठी ते सामील होण्यासाठी ती सुनता करत होते. आणि ती सुनता ही चिन्ह, हे चिन्ह होतं करार, परमेश्वराच्या संगतीचा कराराचं चिन्ह. मग ती अग्र त्वचा कट केली जात होती. हालेलुया. पुरुषाची जी त्वचा आहे ती पुढची काय करायची? ती सुनता त्याचा अर्थ नाही का? आज ते चिन्ह आहे, कराराचं चिन्ह आहे ते. हालेलुया. कराराचं चिन्ह आहे. आणि परमेश्वर म्हणाला की पिढ्यानपिढ्या हा करार पाळायचा आहे. पिढ्यानपिढ्या तुझ्यासाठी करार आहे. हालेलुया म्हणायचं. आणि करार जो आहे मग तुम्ही पाळायचा. तुमच्या प्रत्येक पुरुषाची सुनता व्हावी, तुमची अग्रत्वचा काढण्यात यावी. काय करावी? ही माझ्या व तुमच्यामध्ये झालेल्या कराराची खून होईल. वाचा पर्यंत मोठ्याने आपल्या बायबल मध्ये बघा 11 वचन वाचा. तुमची अग्रत्वाची काढण्यात यावी, ही माझ्या व तुमच्यामध्ये झालेल्या कराराची खून होईल. पुढे पिढ्यानपिढ्या प्रत्येक पुरुष 8 दिवसांचा झाला की त्याची सुनता व्हावी. मग तो तुमच्या घरी जन्मलेला असो अथवा तुमच्या बीजाचा नसलेला परक्यापासून पैका देऊन घेतलेला असो.
तुझ्या घरी जन्मलेल्याची व तू पैसे देऊन विकत घेतलेल्याची सुद्धा अवश्य गोवावी. पुढं म्हणजे ज्या कराराची खून तुमच्या देहात केलेली आहे तो माझा करार निरंतर राहील. तो माझा करार निरंतर राहील. हालेलुया. मला चार्ज हात उंच करून म्हणा हालेलुया. बोलो येशू मसीह की. माझा करार तुमच्यावर निरंतरचा राहील. आणि ही खून की तुम्ही जर ही खून चिन्ह या तुमच्या शरीरावरची खून काय हे चिन्ह असणार आहे. सुनताही तुम्ही गेली तरी चिन्ह असणार आहे की तुमच्याशी माझा करार निरंतर आहे. प्रेज लॉर्ड. बोला हालेलुया. आणि पुढे मात्र कोणाची सुनता झाली नाही म्हणजे कोणा पुरुषाची आत्महत्या काढण्यात आली नाही तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. त्याने माझा करार मोडला असे होईल. बघा प्रेज लॉर्ड. जर खून बायबल मध्ये आता चिन्ह नवीन कराराप्रमाणे पण चिन्ह आहेत काही गोष्टी ते एक वार मी सांगणार आहे. पण शॉर्ट थोडस तुमच्या डोक्यात घुसायला पाहिजे. आता जुन्या करारामध्ये सुनताय पण नवीन करारामध्ये बाप्तिस्मा ही चिन्ह आहे. प्रेज लॉर्ड. बोला बाप्तिस्मा पण एक काय आहे आपल्यावर ते चिन्ह आहे. प्रेज लॉर्ड. प्रार्थना करून घेऊन पवित्र आत्म्यामध्ये सुद्धा बाप्तिस्मा करून घेणं हे पण एक चिन्ह आहे. पवित्र आत्म्यामध्ये अन्य भाषा ज्या अन्य भाषा आहे ही पण एक चिन्ह आहे की तुम्हाला नाही का तुमचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा आलाय. तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आलेला आहे आणि तुम्ही देवाच्या आत्म्याने अन्य भाषेने काय करताय बोलताय. हालेलुया. बोला बोलो समजा हालेलुया. प्रेज लॉर्ड. अशा अनेक गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. पण या ठिकाणी आपण जुन्या करारामधून पाहतोय की सुनता ही कराराचं चिन्ह आहे. आणि जो सुनता करून घेतो मग तू सुनता करत असताना पाहतो आपण जेवढी त्वचा कापली जात होती नाही का अग्र त्वचा तर त्याच्यातनं जखम व्हायची. काय व्हायची त्याला जखम व्हायची म्हणजे रक्त सांडायचं. मला रक्त सांडायचं. जेव्हा ती सुद्धा करायचं म्हटलं तर त्याच्यातनं रक्त वाहत होतं. मग ती जखम भरायला वेळ लागत होता. मग ती खून होत होती त्याला नाही का एक प्रकारचं ते चिन्ह असायचं आणि त्याच्यासाठी रक्त बी सांडलं जात होतं. आज आमच्यासाठी नवीन करारामध्ये सुद्धा येशूचं रक्त वाहिले गेलेलं आहे. येशूला जखमा झालेल्या आहेत आणि ते सुद्धा कराराचं चिन्ह आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. आणि ते चिन्ह देण्यासाठी येशूने स्वतःचं रक्त सांडलेलं आहे. बोला की आमेन. आमेन. येशूने स्वतःचं रक्त वाहिलेलं आहे. ते अग्रत्वचा कापण्यासाठी रक्त वाहिलं जात होतं. तशाच प्रकारे नवीन करारामध्ये आम्ही यांचा करार देवाशी झालेला आहे. मला मी येशू बरोबर देवाच्या करारामध्ये आहे. येशू बरोबरचा नवीन करार देवाचा करार यामध्ये मी सामील आहे. विश्वासाने बोलायचं तुम्हाला विश्वासाने. हालेलुया. आणि मग तो करार करण्यासाठी रक्त व्हावं लागतं. जसं ती अग्रत्वचा कापण्यासाठी रक्त व्हावं लागतं तशा प्रकारे येशू बरोबर जो देवाचा करार झालाय त्या करारासाठी स्वतःच येशूचं रक्त वाहिले गेलेलं आहे. हालेलुया. रक्त वाहिले गेलेलं आहे लक्षात घ्या. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की देवानी हा करार स्थापन केला. आमेन. आणि मग दोघांमध्ये करार झाला. अब्रामाने ते मान्य केलं. मला अब्रामाने मान्य केलं. हालेलुया. आणि पुढे आपण पाहतो की त्या ठिकाणी 21 वचन वाचा. 21 वचन 17वा अध्याय. मग पुढल्या वर्षी याच वेळी तुला सारेच्या पोटी इसाक होईल. त्याच्याशीच मी आपला करार करीन परमेश्वर म्हणाला. पुढे वर गेला. पुढे कुठे वर गेला म्हणजे स्वर्गात गेला. हालेलुया. पुढे तेव्हा आपला अब्रामाने मुलगा इस्माईल आपल्या घरी जन्मलेले विकत घेते. सर्व दास यास म्हणजे आपल्या घरच्या सर्व पुरुषास आणून देवाने त्यास सांगितले होते त्याप्रमाणे त्या दिवशी त्यांची सुनता केली. म्हणा सुनता केली त्यांची. करार केला ना. करार झाला का की कराराच्या प्रमाणे कामाला लागावं लागतं. हालेलुया. करारामध्ये जे नाही का जे वचन दिले शब्द वाहिले त्याप्रमाणे करावं लागतं. प्रेज लॉर्ड. आणि पुढे अब्रामांची सुनता झाली तेव्हा तो 99 वर्षाचा होता. किती वर्षाचा? अब्राम 99 वर्षात त्याची सुनता झालेली आहे. किती काय गोष्टी अद्भुत आहेत या. प्रेज लॉर्ड. मला सांगा हालेलुया. मग या ठिकाणी पाहतो त्याचा मुलगा इस्माईलची सुनता झाली तेव्हा तो 13 वर्षाचा होता. बघा प्रेज लॉर्ड. आणि या सगळ्या प्रकारे अब्रामाने करार देवाशी केला. मला अब्रामाने देवाशी पण करार केला. देवाचा करार त्यांनी मान्य केला. है की नाही. देवाने जी आठ गाठी ती मान्य केली. म्हणा की हालेलुया.
जो आपण नाही का एकमेकांचा जो दोघं एक माणसं बसतात एकमेकापुढे लिहून घेतात, एक करार असतो तो. प्रेज लॉर्ड. मग चिन्ह देतात एकमेकाला. बोलो येशू मसीह की. मग कराराचा फायदा काय होता? ज्यावेळेस अब्रामाने करार केला, मग इसाकाचा जन्म झाला. इसाकाचा जन्म झाल्यावर त्यांनी आपल्या देवाशी करार जो आहे त्या कराराप्रमाणे आम्ही पाहतो की अब्रामाने सुद्धा इसाकाची सुनता केली. प्रेज लॉर्ड. अब्रामाने सुद्धा इसाकाची काय केली? सुनता केली. मग पुढे आम्ही बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि मग या ठिकाणी पुढं एक इसाकाची ज्यावेळेस त्यांनी सुनता केली, इसाक त्याला परमेश्वराने दिला, जे देवानी करार केल्यानुसार दिला. म्हणा देवानी करार केल्यानुसार, मोठ्याने म्हणा देवानी करार केल्यानुसार परमेश्वराने अब्रामाला त्याची संतान देऊन टाकली. त्याला संतान झाली नाही का, म्हणजे इसाक. प्रेज लॉर्ड. पहिल्यांदा तो म्हणला की माझा मालक माझा जो नोकर आहे तो मालक होईल, पण तसं झालं नाही. म्हणजे दासी बरोबर त्या दासीचा मुलगा झाला इश्माईल. त्याला वाटलं इश्माईलच वारस होईल, पण परमेश्वराने करार काय केला होता मला तुम्हाला सांगू द्या. देव म्हणाला की तुझ्या संततीद्वारे मी मोठं राष्ट्र निर्माण करेन. प्रेज लॉर्ड. तुझ्या संततीला मी ही जमीन देऊन टाकेल परमेश्वर म्हटला. आणि मग देवानी इश्माईलला नाही, देवानी इसाकाला त्याच्यासाठी दिला. प्रेज लॉर्ड. आणि इसाक त्याची संतती ठरली. बोला की आमेन. हालेलुया. म्हणा चर्च. बोला हालेलुया. हालेलुया. आणि मग ज्यावेळेस आम्ही पाहतो की इसाकाची झाल्यानंतर मग मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळेस 26 वाद्य आपण काढूया. कोणते काढा? 26 वाद्य. उत्पत्तीचा ग्रंथ 26 वाद्यामध्ये इसाकाला परमेश्वराने आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. इसाकाला परमेश्वराने आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. आता 12 वचन वाचा. 26 अध्याय 12 वचनामध्ये इसाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. बोला आमेन. बोला हालेलुया. हात उंच करून सगळेजण दोन्ही आपल्याला देवानी 2 हात दिले. तुम्हाला दोन्ही हात दिले. दोन्ही हात उंच करून म्हणा हालेलुया. देवानी आम्ही पाहतो की इसाकाला त्या दुष्काळाच्या वेळी त्यांनी पेरणी केली. म्हणा दुष्काळाच्या वेळी पेरणी केली. आणि दुष्काळाच्या वेळी इसाकाने पेरणी केली आणि त्या दुष्काळाच्या वर्षी त्याच वर्षी परमेश्वर त्याला 100 पट त्याला पीक दिलं आणि परमेश्वर त्याचं कल्याण केलं. परमेश्वर त्याचं चांगलं केलं. तो थोर झाला. तो थोर झाला. तो उत्तरोत्तर वाढत गेला. खूप श्रीमंत झाला. खूप मोठा झाला तो इसाक. त्याचे कळप, त्याचे खिल्लारे, पुष्कळ दासदासी याचा तो धनी झाला. आणि त्या धनवान धनी झाल्यामुळं लोक त्याचा द्वेष करू लागले. लोक त्याचा हेवा करू लागले. लोक त्याचा तिरस्कार करू लागले. काय करू लागले? बघा देवाचा आशीर्वाद. मला देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळाल्यानंतर शत्रू तिरस्कार करायला सुरू करतात. द्वेष करतात लोक. तुम्ही देवाच्या आशीर्वादामध्ये वाढत चालला ना, सैतान तुमचा द्वेष करतो. सैतान तुमचा तिरस्कार करतो. मग कुठल्या लोकांच्या माध्यमातून तुमच्याशी ईर्ष्येने वागतो. तुमच्या विरुद्ध वागतो. हालेलुया. कारण का माहितीये का? देवाचा आशीर्वाद तुमच्यावर वाढत असल्यामुळं लोक तुमच्या तिरस्कार करायला सुरू करतात. लोक तुमचा द्वेष करायला सुरू करतात. तुमच्याशी ईर्ष्येने वागतात. हेवेदेवीने वागतात. कारण का? की तुमच्यामध्ये परमेश्वराचे आशीर्वाद त्यांना बघवत नाहीत. प्रेज लॉर्ड. तुम्ही देवाकडे येता, मंदिराला येता, आशीर्वादामध्ये वाढता आणि आशीर्वाद वाढल्यामुळे तुमच्यामध्ये
तुमच्यामध्ये तो आशीर्वाद, तुमच्यामध्ये ती शाईन, देवाचा आशीर्वाद असल्यामुळं शत्रूला ती बघवत नाही, सैतानाला ती बघवत नाही. सैतान ईर्ष्येस पेटतो, तिरस्काराने भरतो. तसंच या ठिकाणी झालंय. बलिष्ठ लोक त्याचा हेवा करू लागले. बलिष्ठ लोक जे ज्या गावात देशात होता त्या देशातले लोक त्याचा तिरस्कार करू लागले. पण देवाने इसाकाचं कल्याण केलं. देवाने ठरवलं इसाकाबरोबर मी राहणार. का राहणार? बर मला तुम्हाला सांगायचं आहे, का देव त्याला आशीर्वाद देत होता, का त्याला परमेश्वर त्याचं कल्याण करत होता, का त्याच्या प्रत्येक कष्टाला देव प्रतिफळ देत होता. 26 अध्याय आणि 1 आणि 2-3 वचन जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर आहे की पूर्वी अब्रामाच्या वेळी दुष्काळ पडला होता, तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला. तेव्हा इसाक हा पलिष्ठ्याचा राजा अबीमेलेक याच्याकडे गरार येथे गेला. तेव्हा परमेश्वर त्या दर्शनातून म्हटले, खाली विसरात जाऊ नको, मी सांगेन त्या देशात राहा. बघा, प्रेज लॉर्ड. दुसऱ्या वचनामध्ये लक्ष द्या. तिसऱ्या वचनामध्ये, त्या देशात उपरी असा राहा, मी तुझ बरोबर असेन आणि तुला आशीर्वादित करेन, कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन आणि मी तुझा बाप अब्राम याशी वाहिलेली शपथ खरी करेन. हालेलुया. कुणामुळे परमेश्वर म्हणाला इसाकाला मी तुला आशीर्वाद देईन? कुणामुळे परमेश्वर म्हणाला की मी तुझ्या बरोबर राहीन? कुणामुळे परमेश्वर म्हणाला की इसाकाला की तुझ्या संततीला हा देश मी देईन? का? कुणामुळे? मला अब्रामाने केलेल्या करारामुळे. प्रेज द लॉर्ड. मला सांगा, एक त्याचा वडील, बघा, तुम्ही जे करार करता किंवा तुम्ही जे वागता तुमचं प्रतिफळ तुमच्या लेकरांना मिळतं. लक्षात. आज इसाक आशीर्वादित होतोय, इसाक वाढतोय, धनी होतोय. त्याचं कारण काय? अब्रामाने केलेला करार आणि अब्रामाने कराराचे पालन केल्यामुळं त्याच्या लेकराला आशीर्वाद परमेश्वर देतो. तुम्ही देवाशी करार करून तुम्ही देवाचा करार पाळा तर तुमच्या लेकराला परमेश्वर आशीर्वाद देईल. आता तुम्ही करार मोडला तर तुमच्या पिढीला आशीर्वाद नाही मिळणार. समजतंय का तुम्हाला? हालेलुया. अब्रामाला देव काय म्हणतो इसाकाला की तुझा बाप, काय म्हणतोय परमेश्वर? तुझा बाप अब्राम याशी वाहिलेली मी शपथ खरी करायला आलेला आहे. म्हणजे देव म्हणाला की मी तुझ्या बापाबरोबर करार केला होता, तो करार मी पूर्ण करण्यासाठी आलोय. मी माझा शब्द पूर्ण करण्यासाठी आलोय. तुझ्या बापाला मी म्हटलं होतं अब्रामाला, तुझ्या संततीला मी सोडणार नाही, तुझ्या संतानाला मी सोडणार नाही, तुझ्या संतानाला मी आशीर्वादित करेन, तुझ्या संतानाबरोबर राहीन, तुझ्या संततीला मी सगळा देश मी देईन, असं परमेश्वर त्याला शपथीमध्ये बोलला होता. आणि हीच आठवण करून परमेश्वर देतो त्याला की तुझ्या बापाला अब्रामाला मी शपथ दिली होती, मी वचन दिलं होतं, ते मी पूर्ण करण्यासाठी आलो आहे. हालेलुया. बोला हालेलुया. आणि मग 14 वचनामध्ये, मी आकाशातील तारे इतकी तुझी संतती वाढवी, हे सर्व देश तुझ्या संततीच देईल, पृथ्वीवरील सर्व राष्ट्र तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. परमेश्वर म्हणाला त्याला, कारण देवाने सांगितलं होतं आकाशातल्या तारे इतकी प्रमाणे तुझी संतती करेल. आणि मग ह्या ठिकाणी देव त्याची शपथ स्मरण ठेवतोय, करार आठवण करतोय आणि आकाशात तारे इतकी तुझी संतती मी करीन. परमेश्वर इसाकाला परमेश्वर म्हणतोय. किती महत्वाचं आहे की आम्ही आमच्या देवाबरोबर करारानुसार राहिलो तर आमच्या लेकरांना परमेश्वर आशीर्वाद देतो. समजतंय का तुम्हाला काय म्हणतो मी? हालेलुया. तुम्ही देवाबरोबरच करार करता, देव तुमच्या कृत्याचं फळ तुमच्या लेकरांना देतो, आशीर्वाद. आज इसाकाला आशीर्वाद दे परमेश्वर देते. त्याचं कारण का? अब्रामाशी केलेला करार, अब्रामाने. पण पुढचं 5वं वचन काय म्हटलं आहे? कारण. म्हणा कारण. सगळेजण मोठ्याने म्हणा कारण. कारण काय माहितीये का? तुम्हाला सांगतो की देव म्हणतो की मी शपथ पूर्ण करायला आलोय. देव म्हणतो की तुला मी आशीर्वाद द्यायला आलोय. देव म्हणतो की मी तुझ्या बरोबर, तुझ्या संगती तुला थोर करायला मी आलोय, तुझी संतती आकाशातल्या तारे इतकी करायला मी आलोय. पण त्याचं कारण, अब्रामाशी करार मी केलाय, अब्रामाशी शपथ मी वाहिली, पण 5व्या वचनामध्ये कारण अब्रामाने माझा शब्द मानला आहे. माझा तिथे 5 वचनामध्ये सगळे लक्ष द्या. कारण अब्रामाने माझा शब्द मानला, माझी सांगणे ऐकले, माझा आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले. हालेलुया. हालेलुया. जो अब्रामाशी माझा करार झाला होता, त्याची करार झाला होता, त्याला मी सांगितलं होतं मी खून देतो, आकाशातल्या तारे इतकी तुझी संतती मी करीन. मग अब्रामाला मी खून दिली होती. अब्रामाला हे सांगितलं होतं तुम्ही पण मला खून द्यायची आहे कराराची, तुम्ही पण पाळायचं आहे. तुमच्या प्रत्येक पुरुषाची काय करायची आहे?
सुनता करायची आहे. आणि अब्रामाने त्या प्रत्येक शब्दाचं पालन केलं. आम्ही पाहिलं अब्रामाने सुनता केली, स्वतःची पण सुनता केली, आपल्या नोकरांची सुनता केली, आपल्या सर्व लेकरांची सुनता केली, सगळ्यांची सुनता केली अब्रामाने. प्रेज द लॉर्ड. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणून परमेश्वर म्हणला, कारण अब्रामाने माझा शब्द मानला, माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम, माझे कायदे पाळले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळेजण म्हणा हालेलुया. ज्यावेळेस देवाच्या करारामध्ये तुम्ही फिक्स राहता, ज्यावेळेस तुम्ही करार, देवाच्या कराराचे कायदे, कराराचे वचन, कराराचे सगळ्या गोष्टी पाळता, जगातला कोणताही व्यक्ती तुमचा हेवा देवा करू द्या, जगातला कोणताही व्यक्ती तुमचं काही करू द्या, तुम्हाला फरक पडणार नाही. कारण देवाच्या करारानुसार तुम्ही आशीर्वादातच वाढणार आहे, तुम्ही बर्फीमध्येच वाढणार, तुम्ही तुमचं कल्याणच करून घेणार. का? कारण तुम्ही देवाच्या कराराशी एकमत आहात. बोला हालेलुया. लोक किती तुमच्या विरुद्ध उठू द्या, लोक किती तुमचा तिरस्कार करू द्या, लोक तुम्हाला किती देवा देवा करू द्या, लोक तुमचा कितीही चोरू द्या, लोक तुमचा कितीही बंद करायचा प्रयत्न करू द्या, पण तुमचं ते आशीर्वाद बंद होणार नाही. चर्च, तुमचं कल्याण व्हायचं थांबणार नाही, तुमचे आशीर्वाद कोणी थांबवू शकणार नाही. कारण तुम्ही देवाच्या कराराशी असल्यामुळं तुम्ही आशीर्वादातच वाढणार. बोला की हालेलुया. तुम्ही आशीर्वादामध्येच वाढणार. आमेन म्हणा आमेन. तुमचं कोणी कमी करू शकणार नाही, तुम्हाला कोणी खाली ओढू शकणार नाही, तुमची कोणीच प्रगती थांबवू शकणार नाही. परमेश्वराच्या करारासाठी विश्वासू राहा, देवाच्या करारासाठी विश्वासू राहा. देव जाईल तिथं तुमच्याबरोबर आशीर्वाद करेल, देव जाईल तिथं परमेश्वर तुझ्याबरोबर कार्य करेल. बोला की आमेन 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 आमेन. हालेलुया म्हणा. हालेलुया. मग त्याचं प्रमाण तुम्हाला मी इथं देणार आहे. ज्यावेळेस करार अब्रामाशी होता आणि इसाक पण देवा अब्रामाशी करार असल्यामुळे शामिल होता त्या करारामध्ये. त्याच्या करारामध्ये काय होता? शामिल असल्यामुळं देवाला इसाकाला सोडू शकणार नाही. देव करार होता. जर इसाकाला सोडला असं देवाने तर मग करार मोडला देवाने. देव मोडत नाही करार. प्रेज द लॉर्ड. मग ते द्वेष करू लागले. मग काय झालं? 15 वचन वाचा. त्याचा बाप अब्राम याच्या हयातीत त्याच्या लाकडाने ज्या विहिरी खणल्या होत्या त्या सर्व फलिष्त्यांनी मातीने बुजवल्या. मला कितीही बुजवू द्या, आता बुजवू लागली. देव आशीर्वाद देऊ लागला इसाकाला आणि लोक काय करू लागले? हॅलो, काय करू लागले? का बुजवू लागले? जळण होऊ लागली. जळण, तिरस्कार वाटू लागला, प्रगती बघवेना. कोंबडी आणली काय नाही, कोंबडीच पडवू लागली. बघवना कोंबडी काय करते? कोंबडी काहीच करत नाही कोंबडी. हालेलुया म्हणा. हालेलुया. गाडी आणली, बंगला झाला, हे चाललंय, अरे हे चाललंय, अगं बाय 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 बाय, सोनं बी घातली बाय. आजकाल चांगले लोक डुप्लिकेट घातले तरी म्हणतात डुप्लिकेट कुठे जळतात माणसं. सोनं घेतलं पाहिजे, त्याला काय माहिती डुप्लिकेट घालून फिरते. हालेलुया माणसं. हालेलुया सगळ्यांना. प्रेज द लॉर्ड. मला बुजवू लागले. जे अब्रामानीच्या आयातीत खणल्या होत्या, विहीर खणल्या होत्या, ते काय करू लागले ते? आणि 16 वचनामध्ये अबीमेलेक इसाकास म्हणाला, तो आमच्याकडून निघून जा, तो आमच्यातून काय कर, कारण तू आमच्याहून फार सामर्थ्यवान झालायस बाबा. तेव्हा इसाक तिथून निघाला आणि घरा देशात डेरा देऊन तिथे राहिला. म्हणा इसाक निघाला, निघून जा आमच्यातनं. सगळी जमीन तयार झालेली आहे. हालेलुया म्हणा. दुष्काळाच्या वेळेची जमीन एवढा 100% फळ देते. कसला झाड्या झुड्या लावले, काय हिरवगार केलंय. विचार करा, एवढ्या हिरव्यागार, एवढ्या प्रतिफळ जमिनी, विहीर चांगली, ती विहीर आले आणि ते पाण्याची विहीर बुजवली आणि त्याला राजा म्हणतोय आमच्यातून निघून जा बाबा, तुझं आमचं पटणार नाही, तुले मोठा होत चाललाय, निघून जा आमच्यातनं. हालेलुया. मला पहिली विहीर बुजवली, मग इसाक शांतीने निघून गेला. प्रेज लॉर्ड. लक्षात घ्या, लोक तुमच्या विरुद्ध किती उठू द्या, लोक तुमचे किती बुजवायचा प्रयत्न करू द्या, लोक तुम्हाला किती संपवायचा प्रयत्न करू द्या, येशू ख्रिस्तामध्ये देवाच्या कराराशी तुम्ही बांधील झालेले आहात आणि तुम्हाला कोणी संपवणार नाही, तुम्हाला कोणी खाली ओढू शकणार नाही. तुमचं किती बुजवलं तरी तुमचं कमी होणार नाही. देव तुम्हाला आशीर्वाद करणार. हालेलुया चर्च. चर्च हालेलुया. ओ चर्च, लक्षात घ्या, आपली सेवा किती कोणी थांबवायचा प्रयत्न करू द्या, किती म्हणाले संपेल संपेल, देवाच्या कराराशी तुम्ही बांधलेले आहात. देवाचा करार आपल्याशी आहे आणि देव या सेवेला, तुमच्या परिवाराला, तुमच्या बिझनेसला, तुमच्या लेकराला सोडणार नाही. परमेश्वर वाढले तुम्हाला.
मी कमी होणार नाही कधीच. मला मी कधीच कमी होणार नाही, कारण मी देवाच्या कराराशीच बांधलेला आहे. हालेलुया म्हणा चर्च. हालेलुया. जर तुम्ही असा विश्वास ठेवता, मी तुम्हाला 100% स्टॅम्पवर लिहून देईन, देवाच्या कराराशी जे आहे त्यांना देव कधीच कमी पडत नाही. बोला की आमेन 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 म्हणा. बुजवल्या वीर बुजवल्या. हा प्रेज लॉर्ड. मग पुढे काय झालं वाचा पटकनी. हा तेव्हा इसाक तेथून निघाला आणि गरार इथं गुरेरात देऊन राहिला. पुढे हा 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 बुजवून टाकल्या होत्या, मला पुन्हा उकरल्या आणि त्याच्या बापाने जी नावे दिली होती तीच त्याने पुन्हा नावे दिली. बोला हालेलुया. आणि मग त्याने पुन्हा उकरल्या आणि सगळे त्या खोऱ्यात खणीत असता त्याचे त्या जिवंत पाण्याचे झरे लागले. जिवंत पाण्याचे झरे लागले. कितीही बुजवायचा प्रयत्न करू द्या, देव जिवंत पाण्याचे झरे देईल तुम्हाला. मला की आमेन आमेन आमेन. अहो कितीही झरे बंद करायचा प्रयत्न करू द्या, देव जिवंत झरे चालू करेल तुमच्यासाठी. हालेलुया चर्च. विश्वास आहे का? देवाचा करार अब्रामाशी होता आणि इसाक अब्रामाचा पुत्र होता आणि त्या करारामध्ये सामील असल्यामुळं परमेश्वर त्याच्या बुजवलेल्या विहिरीमध्ये जिवंत पाण्याचे झरे देऊ लागला. जिवंत पाण्याचे झरे देऊ लागला. प्रेज द लॉर्ड म्हणा. प्रेज द लॉर्ड म्हणा. हा तुमच्याकडून स्तुती करा परमेश्वराची. म्हणा हालेलुया म्हणून स्तुती करा. हालेलुया म्हणून स्तुती करा परमेश्वराची. प्रेज द लॉर्ड म्हणा. 20वे वचन वाचूया. हा भांडले हा हे आमचं पाणी आहे आमचं. बघा आता किती चूक बघा. म्हणा दुसऱ्यांदा. पहिली विहीर बुजवली, आता दुसरी विहीर खोदली आणि ती पाणी दिलं देवानी. परत शत्रू आले. जळणारे लोक आहेत ना, पहिल्यांदा एकदा करतात थांबत नाही, दुसऱ्यांदा करतात. हालेलुया. नादी लागायचं कधी सोडतात माहिती का? एकदा दोनदा तीनदा, त्यानंतर नादी लागत नाही. त्यांना तो पण देव गार करून टाकतो. आमेन कसं. हालेलुया म्हणा सर. मला आमचं आहे आमचं आहे आमचं आहे आमचं आहे म्हणा की सर. आमचं आहे आमचं आहे पाणी, आमचं पाणी आहे. आता यांचं कुठून पाणी आलं का? खोदलंय कोणी? इसाकाने सगळं केलं. कोणी हे काय म्हणाले मध्ये ऐकतं येऊन? आमचं पाणी आहे, आमच्या गुराला पाहिजे, आमचं आहे आमचं आहे. कसं वाटतं नाही? चर्च मधले लोक माझा परिवार आहे, माझं मंडळ आहे. हालेलुया. एक घेशील, दोन घेशील, तीन घेशील, देणारा करारानुसार परमेश्वर देणार असल्यामुळे तो जिवंत देतो. मला आम्ही पुढे वाचा पटकन पुढे वाचा. हा कलह केला. पुढे म्हणा दुसरी विहीर खणली, त्याच्यावरून ते काय केले? भांडण केले. आता तो दुश्मनीला वाढली. पहिली विहीर बुजवली म्हणजे पहिली बदल भांडले, दुसरी बदल भांडत आहेत. मग दुसरी पण इसाकाला देव प्रत्येक पावलं पावली. पहिली बुजवली का? दुसरीकडे गेला, तिथं पण विहीर खणली, तिथंही पाणी लगेच तिथं आली, तिथं भांडण, तिथं वैर पाणी. प्रेज लॉर्ड. पुढे हा मग तिथून पुढे गेला, त्याने आणखीन एक विहीर खणली. आमेन म्हणा चर्च. बोला की हालेलुया. त्याने आणखीन विहीर खणली. पुढं त्याच्यावरून ते भांडले नाहीत. म्हणा भांडले नाहीत. म्हणा भांडले नाहीत. हालेलुया म्हणा. म्हणा शत्रू एकदा बंद करायचा प्रयत्न करेल, दुसऱ्यांदा प्रयत्न करेल, त्यानंतर तो नाही करू शकत. लक्षात घ्या. एकदा बंद करा अपयशी, निराश नका होऊ. प्रेज लॉर्ड म्हणा. एकदा चालू केलं, एकदा अपयशी. अहो एकदा करेल किंवा अडचणी आणल्या, अमुक तमुक शत्रू सैतान अडचणी आले, बंद करायचा प्रयत्न केला. दुसऱ्यांदा आले, तिथं बंद केला. पण तिसऱ्यांदा त्यांनी आणखी विहीर खोदली आणि काय झालं? तिथं भांडले नाही. पुढे वाचा. त्यांचं नाव राहाबोत ठेवले. काय ठेवले? म्हणजे विस्तार. म्हणा विस्तार असं ठेवले. तो म्हणाला परमेश्वरांच्या भूमीचा काय केला आहे?
विस्तार केला आहे. आता या देशात आमची वाढ होईल. आमेन म्हणा सगळेजण. म्हणजे ह्या दोन विहिरीमध्ये आम्ही पाहतो की त्यांची सतत त्यांना ते जायचे आमचं चालेल आमचं चला इकडं, मग तिथनं ते जावं लागत होतं. म्हणजे त्यांचं सगळं काय इकडं तिकडं याच्यामध्ये त्यांना सगळं वेळ गेला त्यांचा. हालेलुया म्हणा. म्हणजे इकडं तिकडंच वेळ गेला त्यांचा. पुढं तिसऱ्यांदा आम्ही पाहतो की त्यांनी ती विहीर खणली आणि परत तिसऱ्यांदा पाणी दिलं आणि ते शत्रू, द्वेष करणारे, तिरस्कार करणारे त्यांनी ओळखलं. आपण किती जरी बंद केलं तर हे काही थांबणार नाही. आपण किती जरी बंद करायचा प्रयत्न केला ह्यांचा देव काही थांबणार नाही. आपण किती जरी यांचं बंद करायचा प्रयत्न केलं देव यांना जास्तच देईल. म्हणा की आमेन. म्हणा कितीही बंद केलं माझं देव मला जास्त देईल. देव मला जास्त देईल. देव मला उत्तम देईल. विश्वास आहे का तुमचा? विश्वास आहे का तुमचा? शत्रू तुमचा किती व्यवसाय बंद करायचा प्रयत्न करू द्या, शत्रू तुमचा किती उत्तम रोखण्याचा प्रयत्न करू द्या, देव त्याच्यापेक्षा जास्त परमेश्वर तुम्हाला देईल. मला काय आमेन आमेन. देव जास्त देईल तुम्हाला. प्रेज लॉर्ड. म्हणा एक घेतलं देव 10 देईल ना. बोलो येशू मसीह की. मग पुढे जाऊया. गेला. त्याच रात्री परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, तुझा बाप अब्राहम याचा मी देव आहे. काय म्हणाला परमेश्वर? तुझा बाप मी अब्राहम याचा मी काय आहे? देव आहे. भिवू नको कारण मी तुझ्या बरोबर आहे. मी तुझ्या बरोबर आहे. पुढं मी आपला सेवक अब्राहम याच्यासाठी तुला आशीर्वादित करीन, तुझी संतती बहुगुणित करीन. मग त्याने तेथे एक वेदी बांधून परमेश्वराची नावाची प्रार्थना केली व तेथे आपला डेरा दिला. तेथे इसाकाच्या चाकरीने एक विहीर खणली. म्हणा आणखी एक विहीर खणली. हालेलुया चर्च. देव म्हणाला मी तुझ्या बरोबर आहे इसाक. मी तुझ्या बापा बरोबर करार केलाय. त्या करारानुसार मी तुझ्या बरोबर आहे. भिवू नको. तुझं कुणी काय करू शकणार नाही आणि मी तुला तुझ्या संततीला बहुगुणित करीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया चर्च. आणि मग 26 म्हणा 26 वाचा लवकर पटकन. त्यानंतर अबीमेलेक आपला मित्र अहुजात व आपला सेनापती फिकोल यांना बरोबर घेऊन गराराहून त्याच्याकडे गेला. तेव्हा इसाक त्याला म्हणाला, तुम्ही तर माझा द्वेष करता आणि मला तुम्ही आपल्यामधून घालवून दिले. असे असता माझ्याकडे आता का आलाय बाबा तुम्ही? हालेलुया. म्हणा देवाचा करार असल्यामुळं देव सगळ्या शत्रूंना झुकवतो. शत्रूंना सुद्धा समेट करायला आणतो. आमेन का? आमेन का? हालेलुया. म्हणा सगळेजण. अबीमेलेक आणि त्याची लोक त्याचा द्वेष करतो ते इसाकाचा. पण अबीमेलेक जो राजा आहे तो इसाकाकडे आला आणि म्हणाला की आता मी आलोय. पण त्यांनी त्याला म्हटले परमेश्वर तुझ्या बरोबर आहे इसाक. आमेन. वाचा पर्यंत वचन. त्यांनी म्हटले परमेश्वर तुमच्या बरोबर आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. हे आम्हाला स्पष्ट दिसून आले. आम्ही पहिली विहीर बुजवली, आम्ही दुसरी पण बुजवली, तिसऱ्या टायमाला आम्ही विचार केला नको बाबा यांच्या बरोबर देव आहे. आणि देवाच्या बरोबर काय होता? इसाका बरोबर अब्रामाशी केलेला करार असल्यामुळं. मला की आमेन आमेन आमेन. अब्रामाने पण देवाचा करार पाळल्यामुळं, अब्रामाने पण देवाचा एक प्रत्येक शब्द पाळल्यामुळं परमेश्वर इसाका बरोबर होता. आणि ते शत्रूला दिसून आलं, त्या लोकांना दिसून आलं की ह्याच्या बरोबर देव आहे. त्या इसाका बरोबर, या इसाकाच्या लोकांबरोबर कोण आहे? परमेश्वर आहे. म्हणून आपण याचं काही सुद्धा वाईट करू शकणार नाही. आपण याचं किती जरी बुजवलं, थांबवलं तर देव ह्याला वाढवणारा परमेश्वर. आमेन. विस्तार करणारा. त्यांनी नाव टाकलं राहाबोत. काय टाकलं त्याचं नाव? मग किती चर्चा झाली. काय टाकलं रे तिसरी नाव? राहाबोत. काय म्हणते राहाबोत? कसं नाव रे? विस्तार म्हणतोय. विस्तार देवाने विस्तार केलाय म्हणतोय. विस्तार करताय देव. अरे बापरे, देवाच्या बरोबर आहे. याच्या बापाबरोबर देव होता. त्याच्या बापाचा नाद कोणी नाही करू शकलं. आणि आता मग ह्याच्या नाद करून कसं व्हायचं आपलं? चला पटकरी लवकर, टाइम आहे तो पण पटकरी चला आपण पण त्याच्याशी करार करून जाऊ.
कारण बाप देवाला मानत होता. हालेलुया म्हणा. हालेलुया. आणि मग पुढे मध्ये स्पष्ट झाले, म्हणून आम्ही विचार केला की बघा 28 वचन सगळ्यांनी मोठ्याने वाचा म्हणजे समजेल. त्यांनी म्हटले परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. हे आम्हाला स्पष्ट दिसून आले आहे. म्हणून आम्ही विचार केला की आमच्यामध्ये म्हणजे तुमच्या आमच्यामध्ये अनुभव व्हावी आणि आम्ही तुमच्याशी करार करावा. काय करावा? आता आम्ही बी तुमच्याशी काय करावा? आता आपल्याला आशीर्वाद व्हायचा असेल, आपल्याला जर वाढायचं असेल, आपल्याला जर आता चांगलं व्हायचं करून घ्यायचं असेल, तर आता आपण याच्याशी जाऊन करार करायला पाहिजे. म्हणा की आमेन. आमेन. आपण पण जाऊन याच्याशी करार करायला पाहिजे. आता कारण का अब्रामाशी करारामुळं हा इसाक त्या करारामध्ये सामील आहे आणि इसाकाला त्यामुळे आशीर्वाद भेटत आहेत. पण जर आता आपण इसाकाबरोबर जाऊन करार केला तर इसाकाबरोबर आपल्याला पण आशीर्वाद मिळेल, आपल्या बी सेनेला आशीर्वाद मिळेल, आपल्याही लेकरांचा गुरुढरांचा आपल्याला आशीर्वाद मिळेल, आपलंही संरक्षण होईल. नाहीतर आपलं सगळं काय होईल? नाश होऊन जाईल. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आम्ही तुमच्याशी काय करायला आलोय? शपथ घ्यायला आलोय, करार करायला आलोय. आम्ही तुम्हाला काही उपलब्ध केला नाही, आम्ही केवळ तुमचे बरे केले, तुम्हाला शांतीने रवाना केले. तसं तुम्ही आमचे काही वाईट करू नये. काय त्यांना भीती वाटली बघा. आता तुमच्यावर परमेश्वराचा काय आहे? काय आहे? तेव्हा त्यांनी त्यांना मेजवानी दिली आणि त्याचे काय केले? असं होऊ शकतं का? जो शत्रू टपलाय, द्वेष करतोय, तुमचा तिरस्कार करतोय, तुमच्या विरुद्ध वाईट आहे, तो येऊन तुमच्याशी प्रेमाने येऊन तुमच्या पंक्तीला बसून जेवण करतोय. असं होऊ शकतं का? मला होऊ शकतं. कारण येशू बरोबर तुम्ही करारामध्ये जर सामील राहिला तर तुमचे द्वेष करणारे सुद्धा तुमच्या बाजूला बसतील तिथं आणि म्हणतील काय म्हणतील माहिती आहे का तुम्हाला? की तुझ्याला देवाचा आशीर्वाद आहे, तुझ्या बरोबर देव आहे म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो. मला की आमेन. 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 मला माझे सगळे द्वेष करणारे, विश्वासाने मला माझे सगळे द्वेष करणारे, माझा तिरस्कार करणारे, माझे उन्नती अडवणारे, माझे आशीर्वाद वाढवणारे, ते माझ्या जवळ येतील, माझ्याशी समेट करतील आणि मला म्हणतील आम्ही तुझ्याकडे यासाठी आलोय, देव तुझ्या बरोबर आहे, देवाचे आशीर्वाद तुझ्यावर आहे, म्हणून आम्ही तुझ्या बरोबर करार करायला आलोय. आता तुझ्याशी आम्ही भांडणार नाही, आम्ही प्रेमाने राहायला आलोय. आम्हाला आशीर्वाद दे, आम्हाला बिर्याणी दे, जेवण दे. हालेलुया. मला हालेलुया म्हणा. येशूच्या नावाने होणार, होणार, होणार का? होणार. मला अक्षरशः चला, माझा जे जास्त द्वेष करतो त्याच्या हातात पकडायचा. माझा जो जास्त द्वेष करतो तो माझ्याकडे सबमिट करायला आणि घाबरून येणार, म्हणणार की बाबा देव ह्याच्या बरोबर आहे, याचा नाद नको करायला, नाद करायचा नाही बघायचा. हालेलुया. मला हा राजा आलाय ना, इथं आलाय म्हणजे तुमच्याकडे येऊ शकतात ना की आमेन. हालेलुया बोला. हालेलुया. हालेलुया बोला की. प्रेज लॉर्ड. होऊ शकतं का असं? म्हणा मी येशू मध्ये देवाशी करार आहे माझा, मला माझा देवाशी करार आहे, नवीन करारामध्ये मी आहे, मी आशीर्वादित आहे, मी आशीर्वादित आहे. माझ्यावरचे आशीर्वाद कमी होणार नाही, माझ्यावरची उन्नती कमी होणार नाही. हालेलुया. कुणी माझं काय चोरू द्या, पण माझा देव चोरू शकणार नाही, माझ्या देवाचा आशीर्वाद चोरू शकणार नाही. एक वीर नेली पण काय झालं, एक दुसरी नेली पण काय झालं, थांबले का आशीर्वाद? प्रेज लॉर्ड. विस्तार करणारा जर देवाला पकडून राहिला, तुम्ही विस्तार करणाऱ्या देवाशी तुम्ही एकनिष्ठ राहिला, तुमचं काही सुद्धा कमी होणार नाही. याच कराराविषयी समजून घ्या. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचा. त्यांनी पहाटेच उठून एकामेकांची शपथ पाहिली. बघा, पहाटेच उठले आणि एकमेकांशी काय करू लागले? शपथ पाहिली. कराराचं सगळं चालू त्यांचं. पुढं मग इसाकाने त्यांना निरोप दिला आणि ते त्याच्यापासून शांतीने गेले. मला शांतीने गेले. मग तिथून शांतीने राहणार. हालेलुया. हालेलुया. मला शांतीनेच राहणार. जोपर्यंत कळत नाही ना त्याच्याबरोबर तुम्ही किती पॉवरफुल देवाचे लोक आहात, तोपर्यंत नाद करणार. एकदा कळालं मग परत तुमच्या नादी लागणार नाहीत. आमेन का? परत तुमच्याशी शांतीनच राहणार. म्हणजे तुम्हाला बोलणारे, शिव्या घालणारे,
प्रेज लॉर्ड. देवा दे प्रार्थना करा आमच्यासाठी. काय करा होईल का? होणार. आमेन म्हणा. आमेन. होणार होणार म्हणा. होणार असं म्हणा. होणार असं. तुम्ही बी शांती करा. बोला की तुम्ही पण काय राहा. लय उड्या नका मारू तुम्ही बी. देवाच्या नावाने उड्या जास्त मारायचं नाही. शांती राहायचं. चोरलं तरी शांती राहा. म्हणा शांती राहायचं. शिवे देते शांती राहायचं. म्हणा शिवे देते कोणी, नाव ठेवते कोणी, तुम्हाला त्रास देते कोणी, निंदा करतोय तुमची कोणी, शांती राहायचं. शांत राहायचं. टेन्शन नाही घ्यायचं. टेन्शन घेऊन बीपी वाढवायचं. हालेलुया. टेन्शन घेऊन बीपीची गोळी कशाला घ्यायची मेडिकलला? शांती राहिलं तुम्हालाच चांगलं शांती. तुम्ही उगाच जरा स्टाईल करायला लागलं तर ती रजनीकांत सारखं काय तर होईल. हालेलुया. हालेलुया. उगाच स्टाईल मारायची लोक ते रागात काय चिडचिडपणा करून काय फायदा? सोडलंय ना सोडू दे बाबा. घेतोय ना घेऊ दे. त्याला कळलं मग. प्रेज लॉर्ड. इसाक शांतीनेच राहिला. मला इसाक शांतीत राहिला. इसाक शांतीत राहिला. प्रार्थनेमध्ये राहिला. विश्वास ठेवला त्याने देवावर. प्रेज लॉर्ड. आणि मग देवाने काय केलं? त्याला लज्जित पूजित नाही केलं. त्याला आश्वस्त केलं. आमेन. ते शांतीने गेली. काय केले? शांतीने गेली. आणि 32 वचन बघा. अल्लाह का पाहत दिलं. त्याच दिवशी म्हणा. त्याच दिवशी म्हणा. त्याच दिवशी जेव्हा त्याचे शत्रू सुद्धा त्याच्याशी समेट करायले, करार करायले, त्यांनी पण त्याच्याशी सत्य शांतीने करार केला आणि त्यांना शांतीने पाठवलं. प्रेज लॉर्ड. आणि मग पुढे या ठिकाणी काय केलं? त्याच दिवशी म्हणा. त्याच दिवशी असे झाले. इसाकाचे चाकर वीर खरीद होते आणि तीच दिवशी त्यांनी वर्तमान आणलं. म्हणा शुभ वर्तमान आणलं. म्हणा बातमी आणली. विहिरीस पाणी लागले. विहिरीमध्ये पाणी लागलं. ज्यावेळेस तुम्ही शांतीत राहता, त्यावेळेस तुम्ही देवाच्या करारानुसार वचनामध्ये त्याच्या कायद्यामध्ये राहता, मी तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी बातम्या गुड न्यूज म्हणून येते. येशूच्या नावाने हालेलुया म्हणते. म्हणूया तुमच्यासाठी गुड न्यूज बातम्या येतील. तुमच्या लेकरांच्या गुड न्यूज बातम्या येतील. तुमचे लेकर पास झाले म्हणून तुम्ही ऐकताल. तुमचे लेकर जॉबला लागले म्हणून तुम्ही ऐकताल. तुमचा बिझनेस वाढलेला म्हणून तुम्ही ऐकताल. तुमची उन्नतीची बातमी तुम्ही ऐकाल येशूच्या नावाने. मला आमेन. 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 या ठिकाणी काय बातमी आली? काय बातमी आली? ज्यासाठी आम्ही कष्ट करत होतो, इसाक जी वीर आम्ही खरत होतो, चांगली बातमी आलेली आहे. पहिल्यापेक्षा जास्त पाणी लागलेलं आहे. बोला की आमेन. हालेलुया. पाणी लागलेलं आहे. त्याने तिचे नाव काय ठेवले? शपथ. म्हणजे शेबा म्हणजे काय? शपथ ठेवले. ती जोडून त्या नगराचे नाव बरीशेबा, शक्तीची वीर पडले. ते आजपर्यंत चालू आहे. तिथं काय त्याचा करार झाला? शपथ झाली. तिथं काय झाली? शपथ झाली, करार झाला. आणि त्या वीरीचं नाव काय पडलं? बरीशेबा. प्रेज लॉर्ड. म्हणजे शपथ, करार. इतकी ताकद आहे. म्हणा की आमेन. कारण काय म्हणाला परमेश्वर अब्रामाला? जे तुझे घरचे बी असतील, बाहेरचे बी असतील, जे या करारामध्ये सामील होतील, त्यांच्यावर मी राहीन आणि त्यांना सुद्धा मी आशीर्वाद देईन. मग इथे इसाकावर ज्यांनी करार केला ते कुठल्या करारामध्ये सामील झाले? अब्रामाच्या करारामध्ये सामील झाले. समजतंय का तुम्हाला? प्रेज लॉर्ड. जो इसाक अब्रामाच्या पुत्राबरोबर करार करतोय तो अब्रामाच्या करारामध्ये सामील होतो. हालेलुया. म्हणजे लक्षात घ्या, देव हा आमचा करार करणारा परमेश्वर आहे. बोला की आमेन. अशा अनेक बायबल मध्ये आपला ह्या 1-2-3 रविवार संपणार नाही. हे मोठा विषय आहे. प्रेज लॉर्ड. म्हणा कराराचा देव आमचा देव आहे. हालेलुया. म्हणायचं हालेलुया. कराराचं चिन्ह नवीन कराराप्रमाणे काय? बाप्तिस्मा आहे. ते पण एक विषय मी शिकवतो तुम्हाला. प्रेज लॉर्ड. बाप्तिस्मा येशूचं रक्त ही खून आहे कराराची आपल्यासाठी. हालेलुया. पवित्र आत्मा आहे आपल्यासाठी खून देवाने दिलेली. प्रेज लॉर्ड. ते देणगी आहे. आज त्याच्यामध्ये तुम्ही वाढलं पाहिजे. बाप्तिस्मा ही खून दिसली पाहिजे तुमच्यावर. हालेलुया. तुम्ही आला आहे चर्चला, पण तुम्ही बाप्तिस्मा घेतलाय का? हे चिन्ह परमेश्वर बघतो. प्रेज लॉर्ड. आपल्या जागेवर उभं आम्ही आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. हालेलुया. हालेलुया. निखांदाला वासी खेतेरीमा. आपले हात उंच करूया. आपल्या जागेवर बस उभं असताना परमेश्वराकडे आपण प्रार्थना करणार आहोत. हालेलुया. हालेलुया.
राबा राबा सेखेते रे बाबा एक गीत गाणार आहोत आपण. देवावर जर विश्वास आहे, देवावर जर विश्वास आहे तर देवाला म्हणायचं की देवा तू चंगा कर या ना कर, तू मेरा परमेश्वर. बोला हालेलुया. आता बघा ईसा कडे विश्वास निराश झाला का? त्याची पहिली वीर बुजवली, तो निराश झाला का? नाही झाला ना, कारण तो देवावर विश्वास ठेवून राहिला. प्रेज लॉर्ड. तुम्हाला अपयश आलं, एखादी पुढचं एखादं काम नाही झालं, निराश नाही व्हायचं. हालेलुया. निराश नाही व्हायचं. शत्रूंनी एखादं काम तुमच्या अडचण घातली पण काय सारखं तो नाही यशस्वी होणार. हालेलुया. म्हणून एक गीत गाणार आहोत. परमेश्वर तू मेरा परमेश्वर है. अरे तू मेरा परमेश्वर है, तू मेरा खुदा है. यीशु तू मेरा परमेश्वर है.
मुझको छुड़ाने वाला यीशु तू ही है, मुझको छुड़ाने वाला यीशु तू ही है। तू जगह है या ना है, तू जगह है या ना है, तू जगह है या ना है। तू मेरा परमेश्वर है, तू मेरा परमेश्वर है। परमेश्वर है। तेरा नूर अब मुझ पर हुआ है, तेरा नूर अब मुझ पर हुआ है। तुम दर्द सब कुछ मेरा तूने दूर किया है। सब कुछ मेरा तूने दूर किया है। नया जीवन तूने दिया है, नया जीवन तूने दिया। ताली बजा के बोलो चक्कर यहाँ है, तू जगह है ताली बजा के तू चक्कर यहाँ है। जगह है या ना है, तू मेरा परमेश्वर है। यीशु मेरा परमेश्वर है। विस्तार करने वाला, आपको बढ़ाने वाला परमेश्वर है। तू मेरा हालेलुया, हालेलुया। अपने आप को रुकाइए। कोई भी आपको रुकाने की कोशिश करे, निराश मत होना। कोई आपको आपका तिरस्कार करे, निराश मत होना। आपका कोई भी गलती निकाले, निंदा करे, निराश मत होना। आप मत बोलना कि परमेश्वर तू कहाँ है, क्यों ऐसा हो रहा है। हमेशा याद रखना, अपना आपका परमेश्वर तुम्हारा परमेश्वर है। उसका नाम यहोवा परमेश्वर है। इसहाक का परमेश्वर आपका परमेश्वर है। वो इसहाक को सहायता करता है तो तुम्हें भी सहायता करेगा। वो इसहाक को कभी रुकने नहीं दिया, उसको परमेश्वर ने बनाया, उसको परमेश्वर ने बढ़ाया, उसको आशीषित किया, उसको बड़ा व्यक्ति बनाया। वही परमेश्वर आपको भी बड़ा करेगा। वही परमेश्वर आपको बढ़ाने वाला है। शत्रु कितना भी आपके आशीष रोकने की कोशिश करे या चुराए, लेकिन वो फर्क नहीं पड़ने देगा परमेश्वर आपको, क्योंकि जिंदा खुदा आपका परमेश्वर है। आकाश और पृथ्वी को बनाने वाला परमेश्वर आपका खुदा है। बोलो सब जन, तू मेरा परमेश्वर है, तू मेरा परमेश्वर दुनिया की कोई भी
तिथे म्हणतात की परमेश्वर मेरा यहोवा काय परिस्थिती असते पण देवाचा विश्वास केला करणार आता देव परमेश्वर यहोवा हालेलुया हालेलुया आनंदाने बोली पाहिलं पाहिजे की सगळं परमेश्वर म्हणतात आमेन ओके चल हालेलुया येशूच्या रक्ताच्या द्वारे येशूच्या नावामध्ये येशू बरोबर जो नवीन करार झालेला आहे त्या करारामध्ये मी शामिल आहे त्या करारामध्ये मी शामिल आहे आणि मी आशीर्वादित आहे हालेलुया ताळ्याने प्रभात धन्यवाद त्या करारानुसार सामर्थ्य रिलीज करतात त्या करारानुसार आशीर्वाद रिलीज करतात ब्लेसिंग रिलीज करतात सामर्थ्य आज होली स्पिरिट रिलीज करतात होली स्पिरिट रिलीज करतात येशू बरोबर करारावर जो सामर्थ्य है जो अभिषेक है जो अधिकार है जो विस्तार है तो रिलीज परमेश्वर ब्लेस कर परमेश्वर यीशु का नाम आमेन प्रभु से प्रार्थना करूंगा हे आपके सर्वोपरि जीना जीना देवाची प्रीती परमेश्वर कृपा पवित्र आत्म्याची मधुर सहभागिता आदर आपण सर्व आमेन हालेलुया 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 बोलो यीशु मसीह की शांती दो शांतीचा परमेश्वर यीशु देव जिवंत तुमच्या बरोबर आहे आमेन